वेलकम बॅक टू विनया भटक्या. आजचा आपला ठाणे टू कन्याकुमारी रोड ट्रिपचा 9वा दिवस. आपण आहोत धारवाडला हॉटेल ट्रॅव्हल इनमध्ये. आजचा आमचा प्लॅन आहे धारवाड टू ठाणे असा आमचा करण्याचा प्रयत्न राहील आणि आम्ही ठाण्याला पोचण्याचा प्रयत्न करू. मोस्टली आम्हाला लेट होईल कारण डिस्टन्स बरंच आहे, रोडचं कामं पण खूप आहेत. हे आहे हॉटेल ट्रॅव्हल इन. इट्स अ ओल्ड टाईप ऑफ हॉटेल आहे. हे रूमसुद्धा ओल्ड टाईप आहेत, पण त्यांनी मला वाटतं मेंटेन केले ब्रिटिशकालीन जशा रूम्स असतात त्या प्रकारच्या अशा रूम वाटतात. आणि आतमधलं रेस्टॉरंटसुद्धा जे आहे ते सुद्धा तसंच दिसतं. हा जो आहे हा कॉम्प्लिमेंटरी ब्रेकफास्ट, आणि हा ब्रेकफास्ट करण्याकरता त्यांचं जे रेस्टॉरंट आहे ते सुद्धा मागच्या व्हिडिओ सांगितल्याप्रमाणे हा एखाद्या ब्रिटिशकालीन क्लब जो असायचा त्याप्रमाणे हे रेस्टॉरंट तिथे आहे. मध्येच त्यांची लॉन आहे, म्हणजे तुम्ही एखाद्या क्लबमध्ये बसल्यासारखं वाटतं. छान असं ॲटमॉस्फिअर असतं. काही लोकांना हे आवडेल, काही लोकांना मॉडर्न रेस्टॉरंट आवडेल, पण मला तर हे बरं वाटलं कारण आपण एखाद्या निराळ्या ठिकाणी आल्यासारखं वाटतं. तर हा आहे नेहमीचा साऊथ इंडियन ब्रेकफास्ट. जे जे काय असतं इडली वडा सांबार, त्याचप्रमाणे ह्या हॉटेललासुद्धा तसंच ब्रेकफास्ट होता. हा बघा, वडा आहे, इडली आहे, सांबार आहे, तोच टाईप्स ऑफ ब्रेकफास्ट. आणि मस्त की गरम गरम कॉफी आणि स्ट्रॉंग चहा. मागच्या साईडला बघाल तुम्ही काय छान ग्रीनरी आहे. 1 फ्लोअरचं हे हॉटेल आहे. वरतीसुद्धा रूम आहेत, त्यांना त्या बाल्कनी आहेत. आणि मध्ये लावलं आहे तो क्रिसमस ट्री आहे. आज आहे क्रिसमस, त्यामुळे हॉटेल कंप्लीट फुल आहे. आणि आम्ही सकाळी 8:30ला डिपार्चर करण्याचा प्लॅन करतो आहे. हे बघा, हे डेकोरेशन केलेलं आहे हॉटेलमध्ये. छान असं काल रात्री लाईटिंग होतं आणि डिनरलासुद्धा ॲटमॉस्फिअर फार मस्त होतं. हे बघा, असं जुन्या टाईपचं असं त्यांनी हे स्ट्रक्चर मेंटेन केलेलं आहे. आणि मला तर हे आवडलं कारण दरवेळी आपण मोठमोठ्या बिल्डिंगमध्ये राहतो, पण हे अशा हॉटेलमध्ये राहण्याचा योग जरा कमीच येतो. सुंदर केलेलं आहे हॉटेल. तसं त्यांना अजून थोडंसं मॉडर्न करता येईल. आतमधलं फर्निचरसुद्धा रूममधलं ते अगदीच जुनं टाईप वाटतं, त्यामुळे बराच स्कोप आहे हॉटेलला. असंच जर त्यांनी स्ट्रक्चर मेंटेन केलं तर बराचसा स्कोप आहे अजून हॉटेल हे करण्याकरता, इम्प्रूव्ह करण्याकरता. आता आपण निघालो आहे मुंबईच्या दिशेने. हा धारवाड बेंगलोर हायवे आहे. रस्ते खूपच चांगले आहेत आणि स्पीड लिमिट पण 80-90च्या आसपास स्पीड लिमिट होतं. आपण या व्हिडिओच्या इथे बघा, आता धारवाड बेंगलोर एक्सप्रेस आहे. व्हिडिओच्या एंडला सर्वात कुठचा चांगला रस्ता होता त्याच्याबद्दल तुम्हाला मी रिव्ह्यू देईल. आणि आता निघालेलो आहे आपण धारवाडपासून ठाण्याकडे. मध्ये नेहमीप्रमाणे आपण ब्रेक घेणारच आहोत 2.5 तासांनी, चहा करता, कॉफी करता. जेवण्याकरता साधारण कोल्हापूरला पोचू अशी आशा आहे. एकदा कोल्हापूरला पोचलो का तिथेच बरेचशी चांगली हॉटेल आपल्याला महाराष्ट्रीयन पद्धतीचं जेवण मिळेल. कारण आता इतके दिवस 8 दिवस साऊथ इंडियन जेवण खाऊनसुद्धा थोडासा कंटाळा आला होता. त्यामुळे कोल्हापूरला इथे पोचल्यानंतर महाराष्ट्रीयन थाळी, मटण थाळी, नॉनव्हेज थाळी अशी मिळू शकेल. पण आज आहे दत्त जयंती, त्यामुळे आमचे 3 जणांचा उपवास आहे. मी मात्र पांढरा रस्सा, तांबडा रस्सा तर नक्कीच टेस्ट करणार कोल्हापूरला. आजूबाजूची सिनरीसुद्धा बऱ्यापैकी चांगली आहे. ऊन पण खूप झालेलं आहे. सकाळी थंड असतं, पण रात्री आणि सकाळी थंड असतं, पण दिवसा
ऊन खूपच असतं, त्यामुळे थोडासा हा रोड रखरखीत आहे. जसा आपण तो कोस्टल रोड बघितला होता केरलामधला, तिथे सगळीकडे जशी ग्रीनरी आहे दोन्ही साईडला, तशी ह्या रोडला बेंगलोर टू मुंबई रोडला तशी तेवढी म्हणता एवढी येण्यासारखी ग्रीनरी नाही आहे. त्यामुळे थोडासा प्रवास रखरखीत होतो. बघा हा जो रस्ता आहे हा टुवर्ड्स कोल्हापूरला आम्ही चाललेलो आहे आणि एक मोठीच्या मोठी अशी नदी आहे. त्याच्यावर मोठा ब्रिज बांधण्याचं पण काम चालू आहे. तसं कंप्लीट झालेलाच आहे तो, पण सुरेख असा हा ब्रिज आहे. चांगल्यापैकी सिनरी आहे या साईडला. रिव्हरची सुद्धा सीन अतिशय सुरेख आहे. तो दिसतोय तो बघा ब्रिज दिसतोय आपल्याला राईट हँड साईडला. त्याच्यावरूनच आपण पास करणार आहोत. आज थोडाफार ट्रॅफिकसुद्धा आहे. ह्याचा आहे घाटप्रभा रिव्हर ही आहे दिसते, ही घाटप्रभा रिव्हर आहे. त्याच्यावरूनच हा ब्रिज बांधलेला आहे. चांगल्यापैकी ब्रिज आहे. आजच्या व्हिडिओत काय फार दाखवण्यासारखं असं काहीच नाही, कारण रिटर्न जर्नी आहे. येताना आपण सगळं ह्याच रोडने आलो होतो, त्यामुळे आपण जे काय थोडंफार दिसतंय ते बघू. तो आपण आता कोल्हापूरला पोचलेलं आहे. मंथन म्हणून एक हॉटेल होतं, तिकडे जेवायला थांबलो होतो. दुपारचं मसाला पापड घेतला होता स्टार्टर करता. आज दत्तजयंती असल्यामुळे तिघांनी व्हेज घेतलं होतं डिश. हा मसाला पापड दिसतोय आणि ही माझी आली मटण थाळी. तिथे तांबडा रस्सा, पांढरा रस्सा, आता हा मटण खिमा, नंतर हे सुकं मटण आहे, नंतर हे कांदा भाकर. अशी टिपिकल कोल्हापुरियन मटण थाळी होती. खूपच टेस्टी होती. आणि हॉटेलसुद्धा हायवेवरच आहे. छान असं हॉटेल आहे, हे रेस्टॉरंट आहे. थोडीशी गर्दी होती, जास्त गर्दी नव्हती, पण बघा थाळी किती सुंदर दिसते. टिपिकल कोल्हापूरला आपल्याला जी थाळी मिळते तांबडा रस्सा आणि पांढरा रस्सा, ही आहे. हे आमचे शिरीष आणि मागे आम्ही दोघंजण बसलो आहे, मी आणि बलवंत. हा जो रस्ता दिसतोय हा आहे कन्याकुमारी टू मदुराई. मी मग बोललो तो रिव्ह्यू अतिशय सुंदर. आमच्या अख्ख्या ट्रिपमधला सुंदर असा रस्ता जर आम्हाला कुठे मिळाला असेल तर तो कन्याकुमारी टू दिस. आणि ह्याच इथे ट्रॅफिक मॅनेजमेंट सिस्टीम ATMS इन्स्टॉल केलेली आहे फर्स्ट टाईम. आणि हा अतिशय सेफ आणि ॲडव्हान्स रस्ता म्हणून ओळखला जातो. दोन्ही साईडला मार्किंगसुद्धा व्यवस्थित आहेत, लेन मार्किंग चांगले आहेत, रस्त्यावर एकही खड्डा नाही. सुरेख असा रस्ता बांधलेला आहे हा. आणि ह्याच रस्त्याला मी म्हणत होतो तसा की अख्ख्या प्रवासामधला हा जो पॅच होता कन्याकुमारी टू मदुराई हा सर्वात बेस्ट होता. आता ATS सिस्टीममध्ये हे स्मार्ट नेटवर्क कॅमेरा तरी इन्स्टॉल केलेले आहेत. जवळजवळ प्रत्येक 250 मीटरवर असे हे स्मार्ट कॅमेरा इन्स्टॉल केलेले आहेत. ते स्पीड रेग्युलेट करण्याकरता म्हणून इन्स्टॉल केलेले आहेत. आणि कुठची जर ॲक्सिडेंट किंवा कुठे ट्रॅफिक जाम झाला असेल तर त्या कॅमेरावरनं त्यांना कंट्रोल सिस्टीममध्ये कळतं. हे बघा हे जे त्यांनी दिलेलं आहे ATS एनहान्स द रोड सेफ्टी डिटेक्शन, रॉंग साईड व्हेकल मुवमेंट, कोलिजन, स्टॉपेज. त्याप्रमाणे ह्या रोडवर अतिशय सुंदर अशी सिस्टीम त्यांनी इन्स्टॉल केलेली आहे. त्यामुळे या इथे आम्हाला कुठेही ट्रॅफिक लागला नाही. आणि स्पीड लिमिट कंट्रोल करण्याकरता सुद्धा बऱ्याच ठिकाणी कॅमेरा जे 250 मीटरवर कॅमेरा लावले होते. बघा काय सुरेख असा हा रस्ता आहे. सर्वात आमच्या ट्रिपमधला बेस्ट रस्ता म्हणून हा आहे. आणि हा कॅमेरा कंट्रोल सेंटर आहे ते 24/7 मॉनिटर करत असतं. आणि एखाद्याचा काय ॲक्सिडेंट झाला तर फास्ट रिस्पॉन्स
पण त्या इथे मिळू शकतो असं त्यांचं म्हणणं आहे. आणि पण ते वाटतंसुद्धा रोडवर अतिशय सुरेख असा हा रोड बांधलेला आहे त्यांनी. बघा काय स्ट्रेट रोड आहे, मार्किंगसुद्धा परफेक्ट आहेत. आणि जवळजवळ ओव्हर 100 हाय डेफिनेशन CCTV कॅमेराज लावलेले आहेत त्यांनी. मार्किंगसुद्धा रोडवर त्या साईडला लेफ्ट साईडला पण टू व्हीलर्स करता सुद्धा सेपरेट लेन त्यांनी दिलेली आहे. असे एवढे छान रोड आपल्याकडे बनत आहेत हे बघून जरा बरं वाटतं. पण ऑल ओव्हर इंडियामध्ये असंच त्यांनी प्रत्येक स्टेटनी केले पाहिजेत. बघा डिवायडरसुद्धा किती मार्किंग व्यवस्थित केलेलं आहे. कुठेही रस्त्यात खड्डा नाही आहे. मदुराईपर्यंत इवन बेंगलोरपर्यंत कुठेही आम्हाला असा खड्डा लागला नाही. बेंगलोरच्या पुढे बेळगावनंतर रस्त्याच्या वाट लागलेली आहे कामामुळे. सिनरीसुद्धा इतकी सुंदर आहे या रोडवर कन्याकुमारी टू मदुराईमध्ये. आणि पाऊस पडून गेला असल्यामुळे सगळीकडे ग्रीनरीसुद्धा आहे. ओव्हरटेकिंग लिमिटसुद्धा लावून दिलेलं आहे. 80चा स्पीड मेंटेन करायला सांगितलेलं आहे. आणि प्रत्येक ठिकाणी त्यांनी बोर्डसुद्धा लावलेले आहेत किती स्पीड पाहिजे तो. हे आता गेले हे कॅमेरा बघा, हे कॅमेरा दिसत आहेत वरती लावलेले आहे. आणखीन ते 2 दिसत आहेत ते LED डिस्प्ले आहे. हे जे डिस्प्ले तुम्हाला तुमचा स्पीड किती आहे हे दाखवतो. असे बऱ्याच ठिकाणी हे लावलेले आहेत कॅमेरा आणि LED डिस्प्ले. बघा हा लेन 1 आणि लेन 2चा स्पीड दाखवते. एक 50 आणि एकीकडे 52 आहे. हा एक दुसरीकडे दाखवतो तो 93 दाखवतो आहे. हा ओव्हर स्पीडिंग करतो आहे. आणि तो कंट्रोल इथे जातो कंट्रोल रूमला. त्याची नंबर प्लेटवरनं फोटो घेतात आणि इमिजिएटली त्याला चलन मिळतं. ही आमची चौघांची टीम आहे. 4 जणं आम्ही कन्याकुमारीपर्यंत गेलो होतो. म्हणजे आमचं काश्मीर टू कन्याकुमारी आम्ही चौघांनी केलं. ह्या गाडीनेच केलं. ही आमची धन्नू म्हणून आम्ही त्याला बोलतो. सुरेख असा आमचा प्रवास झाला. हा आमचा थोडक्यात जे एका किलोमीटर्स झालेले आहेत आणि टोल किती भरला आहे त्याचं हे ॲनालिसिस केलेलं आहे. साधारण 3500+ आमचं हे झालेलं आहे. खर्च बघाल तर हॉटेलला 50, डिझेलला 41,000 असा खर्च आलेला आहे. कारण दरवेळी आम्हाला हॉटेलच्या 2-2 रूम घ्यायला लागायच्या. आणि हा जो आमचा प्लॅन होता हा ठाणे टू लेह लडाख काश्मीरपर्यंतचा होता. तर थँक्स फॉर वॉचिंग आमच्या ही सिरीज ठाणे टू कन्याकुमारी आणि ठाणे टू लेह लडाख ऑल्सो. प्लीज सबस्क्राईब माय चॅनल विनय भटक्या. थँक यू वन्स अगेन. बाय बाय.